भाजप सदस्य नोंदणी अभियानाची नेवासा शहर येथे उत्साहात शुभारंभ। आज नेवासा शहर येथे भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या अभियानाचे उद्घाटन माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्री नितीन भाऊ दिनकर यांच्या आदेशानुसार नेवासा तालुक्याचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे व भाजप जिल्हा सचिव प्रताप चिंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत चौकात करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभानंतर भाजपचे वरिष्ठ नेते अनिल ताके, रामचंद्र खंडाळे सर, नगरसेवक सुनीलजी वाघ, डॉक्टर लक्ष्मण खंडाले, सुरेश नळकांडे, गोटीराम मापारी, लक्ष्मण दाणे, विलास बोरुडे, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव अमृताताई नळकांडे, वैद्यकीय आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्ष डॉक्टर मनीषा वाघ यांनी आपल्या मनोगतात भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या महत्त्वावर जोर दिला आणि नेवासा शहर व तालुक्यात अधिकाधिक सदस्य नोंदणी कशी होईल यावर विचार मांडले। यावेळी बोलताना युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी सांगितले, प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी आम्ही नेवासा तालुक्यात अतोनात प्रयत्न करत आहोत। आम्ही सर्व घटकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूत करू इच्छितो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेत आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले जातील। भाजप जिल्हा सचिव प्रताप चिंधे यांनी आपल्या मनोगतात पक्षाच्या कार्यकर्त्यांना समर्थन देत अधिकाधिक सदस्य नोंदणी करून पक्ष आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी युवा नेते ऋषिकेश शेटे यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश घेतला। यामध्ये सचिन काळे, राजू खंडागळे, बापू जामदार, करण पल्लारे यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता। सर्व नवे सदस्य यावेळी भाजप तालुका आणि शहराच्या वतीने सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या दरम्यान नेवासा तालुक्यातील पत्रकार सुधीर भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नेवासा शहर भाजप आणि व्यापारी असोसिएशनचे आभार मानत ऋषिकेश शेटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेचा उल्लेख केला। कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष रोहित पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे, नगरसेवक सुनील वाघ, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष नानासाहेब शेंडे, भाजपचे प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे, संजय भंडारी, महेश लोखंडे, विवेक ननवरे, सचिन भांड, प्रतीक शेजुळ, बाळासाहेब क्षीरसागर, रुपेश उपाध्ये, अनिल परदेशी, संतोष चांदणे, नचिकेत कुलकर्णी, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा समारंभ केला। कार्यक्रमाच्या शेवटी माजी सरपंच सतीश गायके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। तुम्ही सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद। मी यासाठी बोलत आहे, तुमचा जन्म नसेल तेव्हा खंडाळे सर खंडाळे सर कारण मी संघाचा माणूस आहे। खंडाळे सर, दिनकरराव ताके पाटील, अनिलराव ताके पाटील 5च जण होते त्यावेळेस भाजपमध्ये। त्यावेळेस आम्हाला आनंद होतो, आज पक्षाचा उत्कर्ष झाला आहे। आम्ही फुटाने खाऊन मुठभर फुटाने तांबर पाणी हेच आमचं जेवण असायचं। आपण संघर्षाचा काळ कुंडलिक दादा आमच्या बरोबर होते। आज अध्यक्ष माननीय ऋषिभाऊ शेटे आपल्याला मार्गदर्शन करतील। जय श्रीराम। आपण बघितलं की भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान पूर्ण भारतामध्ये पूर्ण झालंय, फक्त त्यातून आपला महाराष्ट्र बाकी आहे। आणि विशेष महाराष्ट्र बाकी असून देखील सुद्धा आपल्या महाधिवेशनाचं ठिकाण हे नगर जिल्ह्याला, अहिल्यानगर जिल्ह्याला शिर्डीमध्ये मिळालेलं आहे। म्हणजे ही नक्कीच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून आपण आपल्या परिसरातील, आपल्या तालुक्यातील सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवायचं आहे। आता आपल्या काही प्रवेशावर असतील किंवा काही याच्यावर बऱ्याचशा मनात किंतु परंतु आहेत, तर त्या सर्वांच्या मनातील एक शंका मी काढतो। कारण की आपण जे काही निर्णय घेतलेला आहे 2-3 दिवसापूर्वी, आम्ही प्रदेश कार्यकर्त्याला विचारूनच निर्णय घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला विठ्ठल भाऊला मतं साधारणपणे 96,000 मतं पडलेली आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचीच मतं विठ्ठल भाऊला आहे। आणि विठ्ठल भाऊ पडल्याच्या नंतर आपल्याला प्रदेशाकडून 1.5 लाख सदस्य नोंदणी अभियान सांगितलेलं आहे। याचा अर्थ आपल्याला इतर पक्षातील लोक कसे आपले करता येतील याकडे प्रदेशने किंवा भारतीय जनता पार्टीने तो आदेश दिलेला आहे आणि आपण तोच आदेश खाली पाळत आहोत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण आमदार शिवसेनेचे निवडून दिलेत। आता आपल्याला या नगरपंचायतला नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे। आज नेवासा शहराच्या वतीने आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतोय। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते आताच
ताईंनी सांगितलं, वाघ साहेबांनी सांगितलं की जनसंघापासून तर भारतीय जनता पार्टीची वाटचाल कशी झाली. आज भारतीय जनता पार्टीचे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून अभिमानाने आमची छाती उंचावते की आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आज तिसऱ्यांदा आपल्या देशाचे या ठिकाणी पंतप्रधान झालेत. हे श्रेय आणि हे जे शक्य झालं हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामुळे, तळागाळातील कार्यकर्त्यामुळे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार आलं आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही घवघवीत यश मिळालं, आपल्या 133 जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या. हे सुद्धा श्रेय जर कोणाचं असेल तर हे सर्व सामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं श्रेय आहे. भारतीय जनता पार्टी ही अशी एक पार्टी आहे की जगामध्ये एकमेव सर्वात मोठी पार्टी आज या ठिकाणी झालेली आहे. जगातील सर्वात बलाढ्य पार्टी, सगळ्यात शक्तिशाली पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी समोर आलेली आहे. फडणवीस साहेबांनी आता 2-3 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आणि त्यामध्ये हे जे यश मिळालं आपल्याला, नळकंडेताईंनी सांगितलं, त्याच्यात आपल्याला हुरळून जायचं नाही. मित्रांनो, आपल्याला पुढं या ठिकाणी आपली वाटचाल अशीच या ठिकाणी चालू ठेवायची आहे की जेणेकरून आता खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या निवडणुका या ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत इथून पुढं. त्यामुळं या सदस्य नोंदणीच्या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला तळागाळापर्यंत जायचंय, सर्वसामान्य जनतेपर्यंत जायचंय. आणि हे करत असताना आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य असतील, गोरगरीब असेल, लाडकी बहीण असेल, शेतकरी असेल, सर्व तळागाळातील घटकांना आपण आतापर्यंत आपल्या पार्टीच्या माध्यमातून कसा न्याय मिळवून दिला, आतापर्यंत आपण काय काय योजनांचा लाभ आपण या सर्वसामान्य जनतेला दिला. ही सदस्य नोंदणी अभियान करत असताना आपण या ठिकाणी हे जनतेपर्यंत सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी अभियानामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल त्यासाठी आपण सर्वजण एक होऊन या ठिकाणी प्रयत्न करूया. आणि ही सदस्य नोंदणी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, आपण या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचं सदस्य अभियान राबवत आहोत. या अगोदर आपण अनेक वेळा आपण सदस्य अभियान राबवले आहे. दर 3-4 वर्षे आपण सदस्य अभियान राबवित असतो आणि भारतीय जनता पार्टी जास्त सभासद करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपण पाहतो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टी शिवसेना विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवून अत्यंत भूतोन भविष्याची असा या ठिकाणी आपल्याला त्यांनी विजय मिळवून दिले आहे. मित्र, भारतीय या महाराष्ट्रामध्ये जनता आहे ती संपूर्ण भारतीय जनता पार्टी मागे उभं राहायला तयार आहे. फक्त आपण त्या ठिकाणी त्यांचा संपर्क करणं गरजेचे आहे. संपर्क होत नसल्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे लोक चौकशी करतात की बाबा आम्हाला भारतीय जनता सभासद व्हायचे, कसं व्हावं, काय व्हावं, त्याबद्दल आम्हाला माहिती सांगायचं होत असं. त्यात मी त्यांना अनेक वेळा सांगितलं की बाबा आमची भारतीय जनता पार्टीच्या सदस्य अभियान होत असतं, त्यात तुम्ही संपर्क करा, त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते तुमच्या भेटतील आणि ते भेटून त्या ठिकाणी आपण सदस्य अभियान राबून त्या ठिकाणी आपल्या लोकांना सदस्य करून घेणार आहे. तिथं आपल्या ज्या भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी खूप मोठा विकास केला आहे. दोन सदस्य असताना ज्या भारतीय जनता उभी राहिली आहे, आज त्याच्या ह्याच्यामध्ये 300 खासदार आपल्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमत त्या ठिकाणी दिले आहेत. पूर्ण भूतोन भविष्य असे बहुमत आपल्याला ठिकाणी मिळेल. तर त्याचा विचार करून आपण खूप मोठी जबाबदारी आपल्याला आली आहे. ती जबाबदारी आपण या ठिकाणी दिली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टी जास्त सभासद करून घेणे गरजेचे आहे. देश प्रत्येक घरोघर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सदस्य अभियान या ठिकाणी राबवलं आहे. आता पुढील काळामध्ये आपल्याला घरोघर चालू अभियान होणार आहे. त्या घरोघर चालू अभियानामध्ये आपण सर्वांनी घरोघर जाऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ध्येय धोरण आपण सांगितलं पाहिजे आणि या भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा असा विकास करणे गरजेचं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मी या ठिकाणी सगळे माझे बंधू सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. खरं तर वाघ साहेबांनी, नळकंडेताईंनी, सरांनी, खंडागे सरांनी आणि ह्या भाऊंनी पण सगळे विचार तर मांडलेले आहेत. खंडागे सरांना आज आनंद होत असेल की पूर्वी त्यांच्याकडे खूप कमी लोक होते बीजेपीचे, आज एवढी मोठी संख्या पण दिसती आहे. तर हे खरंच म्हणजे एक यश आहे नेवाशाचं सुद्धा, की वरचं तर जाऊ द्या पण आज नेवाशाच्या याच्यात सुद्धा बीजेपीचे लोक अगदी बोटावर मोजणे इतके होते. पण आज सगळ्या तळागाळातून आपल्या सगळ्या घरातून एक व्यक्ती इथं आलेली आहे. हाच आपल्या बीजेपीचा विजय आहे. आणि मला एक सांगायचं आहे की बीजेपीचे फक्त हे करताना, सदस्य नोंदणी करताना फक्त सदस्य न करता तुम्ही बीजेपीच्या ज्या काही स्कीम आहेत, केंद्राच्या स्कीम असतील
महाराष्ट्राच्या ज्या महायुतीच्या ज्या स्कीम असतील तर आम्ही सुद्धा सगळ्या महिला भगिनींना समजून सांगतोय, तुम्ही पण फक्त उमेदवार न करता सदस्य न करता सगळ्या स्कीम त्यांच्यापर्यंत. आताच दादांनी आपल्याला भारतीय जनसंघापासून तर भारतीय जनता पार्टीपर्यंतचा संपूर्ण प्रवास इथे सांगितलेला आहे आणि आज या सर्व संघर्षातनं बाहेर निघाल्यानंतर ज्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत ते आपल्यासाठी फार अभिमानाचीच गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात जो महाराष्ट्राचा आपला याच्यामध्ये विजय झालेला आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तो तर अगदीच वाखाणण्याजोगा आहे. परंतु एवढ्या विजयाने हुरळून न जाता भविष्यामध्ये अधिक चांगलं काम करण्याचा संकल्प आपण सर्व भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे. असंख्य जनता आपल्यासोबत कशी उभी राहील, त्यांना आपण कशा पद्धतीनं चांगलं काम त्यांच्यापर्यंत नेऊ यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रेरित होऊन काम करावं आणि भरपूर जनसमुदाय आपल्या पाठीशी उभं राहायला सध्या तयार आहे. त्या संपूर्ण जनसमुदायाला आपण असा विश्वास देऊ शकलो पाहिजे की खरंच आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एक दिलाने एक संघाने काम करणार आहोत. आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु असणार नाहीये. सगळेजण आमच्यासाठी समभावांचे असणार आहेत आणि सगळ्यांच्यासाठी आम्ही त्याच समानतेच्या भावाने काम करणार आहोत. जी वाटचाल आपल्याला त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी असू देत किंवा आता नरेंद्रभाई मोदी असू देत त्यांनी आपल्याला ठरवून दिली. थोडंसं त्यांचे विचार